नमस्कार मित्रांनो, कसे आहात? काळजी घ्या, स्वतःची घ्या आणि परिवाराची घ्या. तर आजचा विषय आहे आपला देव बकासूर. त्याच्या तब्येतीविषयी. बकासूरची तब्येत थोडीशी अस्वस्थ असल्याकारणाने बकासूरला उपचारासाठी कर्नाटक येथे नेलेलं आहे मित्रांनो. त्याची चांगली तपासणी केलेली आहे. चेकअप सगळे हेल्थ जे डॉक्टर लोक होते त्यांनी पूर्णपणे बकासूरला चेकअप केलेला आहे मित्रांनो. तो आता सगळी ट्रीटमेंट पार करून पुन्हा एकदा आपल्या गोठ्यावरती आलेला आहे मित्रांनो. त्याच्या नक्कीला पण थोडंसं 4 इंच खालून चिरलेले आहे. त्यामुळे आता आपला बकासूर सध्या कोणत्याही मैदानात दिसणार नाही मित्रांनो. तो डायरेक्ट आपल्याला पेडगावमध्ये दिसेल. पेडगावची पण शक्यता मित्रांनो कमी आहे, कारण त्याची नक्की पूर्णपणे एक थोडीफार म्हणजे जास्त जरा चिरलेले आहे खालून. त्यांनी अपडेट पण तशी दिलेली आहे मित्रांनो. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या देवाला प्रार्थना करावी की देव बरा व्हावा, लवकरात लवकर मैदानात यावा आणि पेडगावात 2 दिवस गाजवावं, 1 नंबर करावा. खूप दिवस देवाची मला वाटते नक्कीला चिरल्यामुळेच देव प्रत्येक मैदानात आपला हारा बघावं लागते मित्रांनो आपल्याला त्यासाठी. तरी सर्वांनी प्रार्थना एवढीच करा की आपला देव पुन्हा एकदा त्याच जोशात आपल्याला आपल्या सुखासाठी, कारण आपल्याला नाद हा लागलेला आहे तो फक्त आपल्या देव बकासूरमुळेच. बकासूर नाही तर पेडगावला मजा नाही येणार, ते पण नक्की आहे मित्रांनो. त्यामुळे सगळ्यांनी प्रार्थना एवढी करा की आपला बकासूर सगळ्यांच्या आधी तिथे पोचला पाहिजे मित्रांनो. धन्यवाद.